मधून गणेश बिडकर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीच्या रिंगणात आहेत। बघतोय की प्रचारामध्ये मोठी रंगत पाहायला मिळते। भारतीय जनता पक्षानं प्रभाग क्रमांक 24 मध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत गणेश बिडकर आहेत। भाऊ, मोठ्या जल्लोषात प्रचार सुरू आहे, कसा नागरिकांचा रिस्पॉन्स? आपण म्हणताय गणेश बिडकर आहेत, पण गणेश बिडकर बरोबर आमचे तिन्ही उमेदवार आहेत। आम्ही चारही उमेदवार रस्त्यावर फिरतोय। गेली जवळपास 6-8 महिने भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घर घर पिंजून काढलंय आणि गेली अनेक वर्ष या भागात मी गेली 5 टर्म काम करतोय। माझे वडील आधी काम करत होते आणि आता एक कार्यकर्त्यांचं मोठं जाळं या ठिकाणी आम्हाला विणण्यात यश आलंय आणि आज त्याचा प्रत्यय आपल्याला या रास्तापेठेतल्या गल्लोगल्लीत दिसतोय। एक अत्यंत आल्हाददायक आणि सुंदर वातावरण, एक राजकीय उल्हास आज या सगळ्या रस्त्यांवर दिसतोय। मला असं वाटतं की हीच निवडणुकीची खरी पावती, खरा जो रिझल्ट आहे तो आज तुम्हाला दिसून आला। तुम्ही अनेक भागांमध्ये फिरतायत, मोठा रिस्पॉन्स सुद्धा मिळतोय। नागरिक काय सांगतायत तुम्हाला इथे? नागरिक सांगतायत की गेली अनेक वर्ष तुम्ही इथं दिसताय, आम्हाला काम करताय आणि आज जे उमेदवार इथं दिसतायत ते आम्हाला कधी दिसलेच नव्हते आणि 16 तारखेनंतर पण हे दिसणार नाहीत याची गॅरंटी ते आम्हाला देतायत आणि त्याचमुळे आमच्यावरच्या विश्वासामुळेच, भारतीय जनता पार्टीच्या एकूण संस्कृतीमुळेच हे सर्व मतदार भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत। पण तुमची लढत प्रामुख्याने कोणत्या पक्षासोबत आहे? तुमच्या विरोधात 2 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत, कोणाबरोबर तुमची फाईट असते? या लोकशाहीत विरोधक हा ठरलेलाच आहे। लोकशाहीत विरोधक नसला तर लोकशाहीच नाही आणि त्यामुळे विचारांची लढाई विचारांवर करण्याची आमची पद्धत आहे, आमची संस्कृती आहे। त्यामुळे आमचा एक विचार आहे, हिंदुत्वाचा विचार घेऊन भारतीय जनता पार्टी, विकासाचा विचार घेऊन भारतीय जनता पार्टी आहे आणि या विचाराच्या विरुद्ध जे आहेत त्यांच्याशी आमची लढाई आहे। अजित पवार जे की राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत, ते थेटपणे हल्ला चढवताना भारतीय जनता पक्षावरती पाहायला मिळत आहेत। त्रिमूर्तीमुळे पुण्याचा विकास खुंटलेला आहे आणि 2017च्या नंतर पुण्याचा विकासच झाला नाही असं ते म्हणतात। नाही, आदरणीय दादा महायुतीचे मोठे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्या एवढा मोठा मी नाही। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्ष सत्तेत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दादा सुद्धा अनेक वर्ष या शहराचे पालकमंत्री राहिलेत, आत्ताही पालकमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत। त्यामुळे माझ्यापेक्षा विकास का झाला आणि कसा नाही झाला आणि कोणी केला याचं उत्तर तेच देऊ शकतील। मी अत्यंत लहान मुलगा आहे त्यांच्या समोर। परंतु एवढं नक्की की एकूण जर का राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारांची यादी बघितली तर यापुढे कोयता गँगवर बोलण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसला या शहरात राहिला नाही असं सामान्य नागरिक म्हणू लागलाय आणि एक अत्यंत चुकीचा पायंडा राष्ट्रवादी काँग्रेसने या शहरात घातला असं मला वाटतं। भाऊ, तुम्ही भाजपा या निवडणुकीमध्ये 120 प्लस जे आहेत त्यांचे उमेदवार निवडून येईल असं तुम्ही म्हणालेला होता। तुमची उमेदवारी यादी जाहीर झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये अनेक जण नाराज झालेले होते तुमच्या पक्षातले। त्यांनी थेटपणे अजित पवार यांच्याकडे जात उमेदवारी मिळवलेली आहे। 120 वर तुम्ही ठाम आहात? भारतीय जनता पार्टीचे 110 नगरसेवक निवडणूक लढत होते। भारतीय जनता पार्टीत उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर इनकमिंग झालंय आणि आज जे भारतीय जनता पार्टी सोडून गेले, जे भारतीय जनता पार्टीने ज्यांना नाकारलं, ज्यांनी काम केलं नाही, जनतेशी ज्यांची नाळ तुटली होती, अशाच लोकांना भारतीय जनता पार्टीने नाकारलं आणि हे नाकारलेले लोक दुसऱ्या पक्षात गेलेत। त्यांनी भारतीय जनता पार्टीची यादी जाहीर व्हायच्या अगोदर कोणी भारतीय जनता पार्टी सोडली नव्हती, आपण लक्षात घ्यावं। त्यामुळे जे नाकारतेत, जे लोकांच्या कामाचे नाहीत, अशीच लोकांना भारतीय जनता पार्टीने खड्यासारखं वेचून बाजूला काढलं आणि तीच लोक वेगवेगळ्या पक्षात या ठिकाणी गेलेली आहेत। हो, शेवटचे 3 दिवस आहेत प्रचाराचे, काय सांगाल मतदारांना या निमित्तानं? मतदारांनो, जागे व्हा। मेट्रो वरनं जावी का खालनं जावी यात 6 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घालवली। BRT नावाचा फसवलेला प्रयोग या शहरात केला। अनेक वर्ष सांडपाणी व्यवस्था असेल, मैला पाणी व्यवस्था असेल, पाणी पुरवठा असेल, याचा विस्कळीतपणा झाला। गेल्या 9 वर्षात बंद पडलेली बस रस्त्यावर दिसली नाही। गेल्या 8 वर्षात कचऱ्यावरचं एक आंदोलन झालं नाही। हे भारतीय जनता पार्टीचं यश आहे, हे भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामाची पावती आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला जे यश आलं या पुण्याला बदलण्यात, त्यासाठी पुणेकरांनो भारतीय जनता पार्टीला साथ द्या असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करीन। भाऊ, महापौर कोण असेल असं वाटतं? भारतीय जनता पार्टीचा महापौर असेल। भारतीय जनता पक्षाने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवत सह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे।
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.